नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे साबुदाणा बटाटा वडे करणार आहोत। कधीकधी उपवासाचे हे साबुदाणा बटाटा वडे तेलामध्ये सोडल्यानंतर फुटतात, तसेच ते भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये तेलकटही तयार होतात। त्यामुळे बरेचशी लोक साबुदाणा बटाटे वडे करणे अवॉइड करतात। परंतु तुम्ही जर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे साबुदाणा बटाटा वडे केले तर अजिबातही तेलकट होणार नाही, तसेच एकही वडा तेलामध्ये सोडल्यानंतर फुटणार नाही। तसेच हे वडे बाहेरून कुरकुरीत व आतून एकदम जाळीदार असे तयार होतील। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। वड्यांबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची व शेंगदाण्याची चटणी करणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण चटणी करून घेऊया। त्यासाठी इथे सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी हे खोबऱ्याचे तुकडे चांगले भिजलेले आहेत। आता हे तुकडे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यामध्ये एक हिरवी मिरची, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ घालून पहिल्यांदा अजिबातही पाणी न वापरता मिक्सरमधून चांगली वाटून घ्यायची आहे। ही चटणी थोडीशी वाटून घेतल्यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। इथे तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाऐवजी भाजून घेतलेले शेंगदाणे किंवा तळून घेतलेले शेंगदाणे वापरले तरीही चालू शकेल। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेऊया। तुम्हाला जेवढी चटणी पातळ हवी आहे तेवढं यामध्ये पाणी वापरायचं आहे। पाणी घातल्यानंतर परत एकदा हे मिश्रण एकदा फिरवून घेऊया। या चटणीसाठी आपण ओल्या खोबऱ्याचा वापर न करता सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला असला तरी ही चटणी खायला खूप चविष्ट लागते। चटणी तर झाली आहे, आता वडे तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत। त्या बटाट्यांची साल काढून घेऊया। बरेच जण साबुदाणा वडे करण्यासाठी कच्च्या बटाट्याचा वापर न करता फक्त उकडलेला बटाटा वापरतात, परंतु आपण इथे कच्च्या बटाट्याचाही वापर करणार आहोत। बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर आले खिसाची खिसणी असते त्यामधून या बटाट्याचा किस करून घेऊया। कच्च्या बटाट्याचा वापर केल्यामुळे वडे एकदम कुरकुरीत तयार होतात। तर हा बटाट्याचा किस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत एकदा 5 मिनिटासाठी असंच पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। इथे या वाटीने मी 1 वाटी साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून भिजत ठेवलेला होता। जवळपास 10 ते 12 तासांसाठी म्हणजेच एका रात्रीसाठी साबुदाणा भिजत ठेवलेला होता। साबुदाणा चांगला भिजलेला आहे। आता हा साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेऊया व चांगला मोकळा करून घेऊया। ज्या वाटीने आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी भाजक्या शेंगदाण्याचा ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया। तसेच यामध्ये एक उकडून घेतलेला मध्यम आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे, तोही किसून यामध्ये घालून घेऊया। वड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कुटाचा वापर केला तर वडे हमखास तेलकट होतात व चवीलाही चांगली लागत नाही, त्यामुळे थोड्याशाच कुटाचा वापर करायचा आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा भरून साखर घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। वड्यांमध्ये आपण एक्स्ट्राचं अजिबातही पाणी वापरणार नाही, कारण की पाणी जर वड्यांमध्ये वापरलं तर वडे तेलामध्ये सोडल्यानंतर ती फुटण्याची शक्यता असते। आता हा बटाट्याचा किसही यामध्ये घालून घेऊया। किस घालण्यापूर्वी यामधील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, त्यानंतरच बटाट्याचा किस यामध्ये घालून घ्यायचा आहे। किस घातल्यानंतर हे पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया। घरामध्ये जर लहान मुले असतील तर ती तिखट वडे खात नाहीत, म्हणूनच यामध्ये मिरचीची पेस्ट घालण्या अगोदर इथे मी 2 ते 3 छोट्या आकाराचे वडे करून घेत आहे। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत, ती मिरच्याची पेस्ट यामध्ये घालून घेऊया। आपल्याला हे वड्यांचं मिश्रण खूप जास्त भरभरीत करायचं नाही, तर वडे थापता येतील इतपत सैलसर करून घ्यायचं आहे। वड्यांचं मिश्रण जर खूप जास्त भरभरीत झालं तर एखाद दुसरा चमचा यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला तरीही चालू शकेल। आता हे वडे करण्यासाठी एकदम हलक्या हाताने दोन्ही हाताने वडे थापून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने वडे थापल्यामुळे वडे आतून एकदम पोकळ असे तयार होतात, ते अजिबातही गच्च भरल्यासारखे राहत नाहीत। तर अशा प्रकारे इथे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत। वडे तळण्यासाठी इथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडेसे वडे सोडून घेऊया। कढईमध्ये आपल्याला खूप जास्त गर्दी करायची नाही, मध्यम आचेवरतीच वडे तळून घ्यायचे आहेत। 1 मिनिट गेल्यानंतरच वडे उलटवून घेऊयात। हे वडे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी पटापट वडे तळले जातात। तर तुम्ही इथे पाहू शकता, एकही वडा तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबातही फुटलेला नाही। 2 ते 3 वेळा वडे उलटपालट केल्यानंतर दोन्ही बाजूने त्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया। इथे थोडेसे वडे मी तळून घेतलेले आहेत।
यातील एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता एकदम पोकळ असा वडा बनलेला आहे व तो बाहेरून एकदम कुरकुरीत झालेला आहे व एकदम दाणेदार असा दिसत आहे. हे वडे तुम्ही दिवसभर ठेवले तरी अजिबातही मऊ पडत नाहीत, एकदम कुरकुरीत राहतात. तसेच अजिबातही तेलकट होत नाहीत. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेले उपवासाचे साबुदाणा बटाटे वडे नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.